Come to us session 11. In last session we have seen the range and domain of inverse trigonometric function. ओके, तर साइन इनवर्स असेल तर साइन इनवर्सची रेंज काय आहे माहिती आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच -π/2 टू +π/2. कॉस इनवर्सची रेंज काय होती माहिती आहे, आठवतं बघा, 0 to π. टॅन इनवर्सची रेंज ओपन इंटरवल मीन्स एक्सक्लुडिंग -90 अँड +90. देन कॉट इनवर्सची रेंज 0 to π ओपन इंटरवल. बघा त्याच रेंज आहेत, फक्त ज्या पॉईंटला इन्फिनिटी होतो तो पॉईंट सोडून. सेक इनवर्स कोणाचा रेसिप्रोकल आहे, सेक इनवर्स 0 to π डिलीटिंग π/2 का, कॉस 90 0 आहे आणि सेक हा कॉटचा रेसिप्रोकल आहे. त्या पॉईंटला किंमत इन्फिनिटी होते, नसेल तर टेबलमध्ये बघा. कोसेक इनवर्स जी साईनची रेंज आहे तीच पुन्हा याची आहे, -90 to +90 आणि याच्यात कोणत्या पॉईंटला इन्फिनिटी होतो, 0ला होतो. यांना म्हणतो आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच किंवा ब्रँच ऑफ साइन इनवर्स फंक्शन. अँगल जो आहे तो याला रेंज म्हणतो. ही काय आहे, तुमची इनवर्स फंक्शनची रेंज आहे. हिच्यावरती प्रॉब्लेम्स असतात असं मी तुम्हाला म्हटलं होतं. ओके, वी सी सर्टन प्रॉब्लेम्स ऑन दिस. बघा पहिला प्रॉब्लेम, फाइंड प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स ऑफ, समजा 1 आहे, साइन इनवर्स ऑफ 1 घ्या, 1/2 घ्या, 1/√2 घ्या, टेबलमधली कुठलीही व्हॅल्यू घ्या, प्लस मायनस कोणतीही चालते. मी पहिल्यांदा प्लसचं एक्झाम्पल घेऊया. ओके, मग साइन इनवर्स, मग याला काय म्हणू आपण, लेट अल्फा इक्वल टू साइन इनवर्स 1. दोन्ही बाजूचा साइन घेतला प्रॉपर्टीनुसार, साइन ऑफ साइन इनवर्स, दोन्ही बाजूचा साइन घेतला तर साइन ऑफ साइन इनवर्स 1, तो आणि त्याचा इनवर्स एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. ॲन्सर आला 1. आता हा जो अल्फा आहे हा आपल्याला कुठं पाहिजे हो, कोणतं फंक्शन आहे, इनवर्स फंक्शन आहे. कुणाचा इनवर्स आहे, साईनचा. मग अल्फा कुठं पाहिजे, -90 to +90च्या मध्येच पाहिजे, बाहेर चालणार नाही. इन्क्लुडिंग -90 आणि +90. आणि ही किंमत साईनच्या कोणत्या अँगलची आहे माहिती आहे ना तुमच्याकडे, sin 90, and therefore alpha equal to π/2 and which belongs to -90 to +90. ही व्हॅल्यू पण आहे, याचा अर्थ हा याच्यात आहे आणि म्हणून तुमचं सोल्युशन काय आहे, आणि म्हणून तुमचं ॲन्सर झालं प्रिन्सिपल व्हॅल्यू कुणाची हो, प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 1 इज इक्वल टू π/2 because π/2 लाईज इन द गिवन इंटरवल. क्लोज इंटरवल आहे, याचा अर्थ -π/2 पण आहे आणि +π/2 पण आहे. आणि असा हा प्रॉब्लेम संपला. ओके, आणखी एक प्रॉब्लेम बघूया. बघा हा प्रॉब्लेम, फाइंड प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स -1/√2. ओके, मग लेट प्रोसेस सेम, अल्फा इक्वल टू साइन इनवर्स -1/√2. ओके, आता हा अँगल आहे हा कुठं असला पाहिजे, आमचा साइन इनवर्सचं फंक्शन आहे. पुन्हा तीच कंडिशन, याच्यामध्येच अँगल चालेल, याच्या बाहेर अँगल चालणार नाही. ओके, दोन्ही बाजूचा साइन घेऊ किंवा साइन तिकडे घ्या असं आपण म्हणतो. साइन अल्फा इक्वल टू -1/√2. ओके, विच इज इक्वल टू, मायनस आहे तसंच, आणि 1/√2 साईनच्या कोणत्या अँगलची किंमत आहे हो, π/4. पण निगेटिव्ह आहे याचा अर्थ साईन निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे माहिती आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये सोल्युशन लिहायचं असेल तर आपण π+ लिहितो, परंतु आपल्याला अलाउड काय आहे माहिती आहे, -90 to +90च्या मध्येच आहे. हा क्वाड्रंट अलाउड आहे का, 5π/4 हा आपल्या इंटरवलमध्ये येत नाही, म्हणजे हे सोल्युशन चालेल का,
हे नाही चालणार. मग काय करायचं, आपल्याला तर आन्सर काढायचं आहे आणि उत्तर याच्यामध्येच पाहिजे. मग साईनची प्रॉपर्टी आहे विच इज इक्वल टू साईन ऑफ -π/4. साईन ऑफ ही प्रॉपर्टी आहे, साईन ऑफ -θ इक्वल टू -sin θ. कोणती प्रॉपर्टी वापरली, हा रिझल्ट वापरला, साईन ऑफ -θ इक्वल टू -sin θ असा रूल आहे. याचाच अर्थ आता अल्फाची किंमत काय आली, -π/4. आता आपल्याला एवढंच चेक करायचं आहे ही किंमत -92 + 90च्या मध्ये आहे का, तर आहे. यस, इट बिलॉंग्स टू -92 + 90 आणि म्हणून याचं प्रिन्सिपल सोल्युशन काय आहे, अँड देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स -1/√2 इक्वल टू -π/4 किंवा इज -π/4. ओके, असा हा प्रॉब्लेम. आणखी एखादा प्रॉब्लेम बघूया. कॉस इनवर्स ऑफ -√3/2. कॉस इनवर्स, लेट अल्फा इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ -√3/2. देअरफॉर कॉस अल्फा इक्वल टू -√3/2. हा अल्फा कुठं पाहिजे, कॉस इनवर्स. याचा अर्थ अल्फाची किंमत कुठं पाहिजे, तुमच्या 0 to 180च्या मध्येच मिळाली पाहिजे. मग कॉस कसा आहे, निगेटिव्ह आहे. हा कसा आहे, निगेटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह कुठला असतो माहिती आहे ना, लाय इन सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट. मग लगेच येणारा क्वाड्रंट कोणता आहे, इमिडिएट सेकंड क्वाड्रंट आहे. आणि कोणत्या अँगलला किंमत √3/2 आहे, आठवतं, कॉसची कोणत्या अँगलला किंमत √3/2 आहे, तर cos 30ला किंमत √3/2 आहे. पण क्वाड्रंट कोणता आहे, सेकंड क्वाड्रंट आहे. मग लिहिण्याची पद्धत कशी आहे, पाय मायनस. सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर पाय मायनस, कारण तो 0 to π हा 0 आहे, हा π/2 आहे. पाय एवढा मध्ये तुमचं उत्तर कुठेही चालेल. मग आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे आणि कोणता अँगल आहे तो π/6 आहे. सुरुवातीला आपण प्रिन्सिपल सोल्युशन लिहिलं होतं, तोच हा प्रकार. विच इज इक्वल टू किती आला, कॉस ऑफ 5π/6 अँड देअरफॉर अल्फा इक्वल टू 5π/6. 5π/6 म्हणजे किती डिग्री हो, तर कसं चेक करायचं, 5 पाय म्हणजे 180/6. ओके, 150 डिग्री आणि 150 डिग्री हा x0 to 180 मध्ये आहे. आणि म्हणून तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन काय येईल, अँड देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स -√3/2 इज 5π/6 अँड देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू, देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू इक्वल टू 5π/6. फक्त एकच अट आहे, दिलेली व्हॅल्यू आपल्या इंटरव्ह्यूमध्ये असली पाहिजे. बघा पुढचा प्रॉब्लेम. फाइंड प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स ऑफ -√3. मग लेट अल्फा इक्वल टू tan इनवर्स ऑफ -√3. देअरफॉर tan अल्फा इक्वल टू -√3. हा अल्फा कोणाचे, tan इनवर्स. अल्फा कुठं पाहिजे, अल्फा बिलॉंग्स टू ओपन इंटरवल -π/2 to +π/2. हे दोन्ही टोकाचे पॉईंट सोडून आतल्या व्हॅल्यू लागतील. ओके, मग आता -π/2 to +π/2 बघूया कोणता अँगल येईल. आता हा कसा आहे, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे याचा अर्थ लाय इन विच क्वाड्रंट. टॅन कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, निगेटिव्ह लगेच सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये आणि कोणत्या अँगलला किंमत आहे, ती कोणत्या अँगलला किंमत √3 आहे माहिती आहे ना, 60ला किंमत √3 आहे. आणि मग सेकंड क्वाड्रंटमध्ये लिहायचं ठरलं तर कसं लिहितो आपण माहिती आहे ना, पाय मायनस π/3 म्हणजेच
2π/3 म्हणजे 120 डिग्री आहे का तुमच्या इंटरव्हलमध्ये? 120 डिग्री -90 टू +90 मध्ये येतो का? नाही येणार. मग आता कसं करायचं? मग हाऊ टू फाइंड इट्स प्रिन्सिपल व्हॅल्यू. तर याची प्रिन्सिपल व्हॅल्यू कशी येईल मग? यस, हे ॲन्सर तुमच्या ॲन्सरमध्ये नाही. मग काय करायचं? मायनस आहे तसा दुसरा पर्याय वापरू. √3 किंमत कोणत्या अँगलची आहे? tan ऑफ π/3. मग साईनला जी प्रॉपर्टी होती तीच वापरू आपण. tan ऑफ -π/3 का? टॅनला सुद्धा मायनस असेल तर मायनस आपण कुठे घेतो? आउटसाईडला घेतो. आणि देअरफॉर अल्फा इक्वल टू -π/3. आणि बघा हा -90 ते +90च्या मध्ये आहे आणि म्हणून तुमचं प्रिन्सिपल व्हॅल्यू काय आली? अँड देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स -√3 इज -π/2 टू +π/2 असा हा प्रॉब्लेम. ओके. आणखी एक प्रॉब्लेम. फाइंड प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कोसेक इनवर्स -√2. अँगल शोधायचा आहे. मग लेट अल्फा इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ -√2. अल्फा कुठं पाहिजे हो? कोसेक. कोसेकची रेंज काय आहे? -90 टू +90 एक्सक्लुडिंग 0 सोडून आपल्याला आपलं ॲन्सर पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला अँगल पाहिजे. अँड देअरफॉर कोसेक अल्फा दोन्ही बाजूचा कोसेक घेतला तर काही -√2 येईल. बघा तुमच्याकडे टेबल आहे. कोसेकची किंमत कोणत्या अँगलला आहे? कोसेक निगेटिव्ह आहे आणि √2 किंमत कोणत्या अँगलला आहे माहिती आहे? मायनस कोसेक ऑफ π/4. 45ला किंमत त्याची निगेटिव्ह आहे. ओके. आता कोसेक म्हणजेच कोण? रेसिप्रोकल घेतला तर साईन होईल. कोसेक म्हणजेच काय? कोसेक कुणाचा रेसिप्रोकल आहे? 1/साईनचा. बरोबर आहे. आपल्याला याच्या बाहेर निगेटिव्ह आहे हा थर्ड क्वाड्रंटमध्ये जातो. साईन कुठं निगेटिव्ह आहे? याच्यात पॉझिटिव्ह, याच्यात पॉझिटिव्ह, याच्यात दोघांमध्ये निगेटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. आपल्याला फक्त एवढाच अलाउड आहे. थर्ड क्वाड्रंट चालेल का? नाही चालणार. म्हणून मग काय करायचं? विच इज इक्वल टू दॅट इज वाटल्यास याचं रूपांतर करून घ्या. साईन अल्फा इक्वल टू -sin π/4. दोघांचाही रेसिप्रोकल घेतला. विच इज इक्वल टू मग आपल्याला अँगल तर तोच पाहिजे म्हणून काय केला? -π/4. अँड देअरफॉर आणि अल्फा इक्वल टू -π/4 आणि हा आपल्या इंटरवलमध्ये आहे. कोणता इंटरवल? कोसेकचा घेतला तर हा होईल -π/2 टू +π/2 -0 या इंटरवलमध्ये तो आहे. आणि म्हणून प्रिन्सिपल व्हॅल्यू काय आहे? प्रिन्सिपल व्हॅल्यू इक्वल टू -π/4. आणि असे प्रकारचे कितीतरी प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करता येतील. एखादा जॉईंट प्रॉब्लेम बघूया आपण. बघा MCQमध्ये विचारण्यासारखा 2 मार्काचा छान प्रॉब्लेम आहे. कॉस इनवर्स कॉस ऑफ 13π/6. आपल्याला माहिती आहे की कॉस इनवर्स कॉस जर गेला तर ॲन्सर काय राहतं? 13π/6. ओके. π/6 म्हणजे किती आहे? 30 आहे. मग 30 × 13 390 डिग्री. आपल्याला कॉस इनवर्स आहे त्याची रेंज काय आहे? 0 to π मध्येच ॲन्सर पाहिजे. याला आपण लेट अल्फा इक्वल टू म्हणू. अल्फा इक्वल टू कॉस इनवर्स कॉस 13π/6. ओके. आणि याच्यात हा जो अँगल आहे हा आपल्याला अल्फा मस्ट बिलॉंग्स टू 0 to 180. त्याच्या बाहेरचा अँगल चालणार नाही. 390 नाही चालणार. मग आता 390 नाही चालणार मग कसा घ्यायचा अँगल? तर बघूया. कॉस इनवर्स कॉस ऑफ 390 कॅन बी रिटर्न ॲज 2π + π/6.
एम आय करेक्ट? 390 अँगल येतो, मग 390 कॅन बी रिटर्न ॲज 360 प्लस 30. मी फक्त रेडियनमध्ये लिहिलं आहे. वी नो दॅट 2 पाय इक्व्हॅलंट टू 0 म्हणजेच काय राहील? कॉस इनवर्स एक्स ॲक्सिस पायला आणि 2 पायला चेंज होत नाही. साईनचं साईन 2 पाय प्लस फर्स्ट क्वाड्रंट आहे, काय राहील? फक्त पाय अपॉन 6. वाटल्यास हा रिझल्ट आहे 2 पाय प्लस थीटा इक्वल टू कॉस थीटा अँड दॅट इज इक्वल टू कॉस इनवर्स कॉस पाय अपॉन 6. आणि बघा हा अँगल आपल्या इंटरवलमध्ये आहे, दिलेल्या रेंजमध्ये आहे, आणि म्हणून तुमचं काय आलं? अँड देअरफॉर कॉस इनवर्स कॉस ऑफ 13 पाय अपॉन 6 ची किंमत काय आहे? पाय अपॉन 6 आहे. आणि असा हा सिम्पलसा प्रॉब्लेम. ओके, बघा वन मोर प्रॉब्लेम ऑफ सिमिलर काइंड पुस्तकात सॉल्व आहे. साईन इनवर्स साईन ऑफ 3π/6. आपल्याला ह्या व्हॅल्यू माहिती पाहिजे. 3 पाय अपॉन 5, 3 × 180 अपॉन 5, 5 × 15, 5 × 30, 108 डिग्री. साईन इनवर्स आहे. साईन इनवर्सची रेंज काय आहे? -90 to +90च्या मध्ये पाहिजे. अल्फा इक्वल टू साईन इनवर्स ऑफ साईन 3 पाय अपॉन 5. ओके, आणि अल्फा मस्ट बिलॉंग्स टू -π/2 टू +π/2 याच्यामध्येच पाहिजे, बाहेर अलाउडच नाही. प्रिन्सिपल व्हॅल्यू रेंज आहे ती. मग आता कारण त्याच्या पुढे गेलं तर 1 1 होणार नाही, 1 1 1 2 त्याच्यासाठी ते लागतं. ओके, मग आता नाही ना, मग याचं रूपांतर करायचं. साईन इनवर्स ऑफ एक्सप्रेस करताना पाय मायनस किती घ्यायचं? 2 पाय अपॉन 5. बघा बरं, ॲन्सर तेच राहिलं पाहिजे. 180 मायनस मग 180 मधनं किती वजा केल्यावर 108 येतील? बघा 180 वजा 108 72. आता हा किती आहे? 108. म्हणजे पाय अपॉन 5ची किंमत किती आहे? 36 डिग्री. म्हणजे 36 दून 72, 2 पाय अपॉन 5. परंतु याला फॉर्म्युला आहे. हा क्वाड्रंट कोणता आहे? सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह असतो आणि 180ला बदलत नाही. कोणता फॉर्म्युला? साईन ऑफ पाय मायनस थीटा इक्वल टू साईन थीटा. झालं कॅन्सल. साईन इनवर्स साईन गेला, काय राहिला? 2 पाय अपॉन 5 राहिला. आणि हा 72 डिग्री आहे. आपण आत्ताच चेक केलं होतं. 36 दून 72, पाय अपॉन 5 म्हणजे किती? पाय अपॉन 5चं रूपांतर 36 डिग्रीमध्ये होईल. आणि म्हणून 36 दून 72 होईल. आणि हा आपल्या इंटरवलमध्ये आहे -90 to +90 मध्ये. अँड देअरफॉर याची व्हॅल्यू काय आहे? 2 पाय अपॉन 5 आहे. आणि असा हा प्रॉब्लेम. बघा आणखी एक प्रॉब्लेम, फाइंड द कंबाईन प्रॉब्लेम आहे. आता साईन इनवर्स -1/2 प्लस कॉस इनवर्स -√3/2 मायनस कॉस इनवर्स -1/2 यांची कंबाईन व्हॅल्यू शोधायची आहे. लेट अस स्टार्ट. मग पहिल्याला आपण घेऊ अल्फा इक्वल टू साईन इनवर्स -1/2 म्हणजेच साईन अल्फा ची किंमत काय येईल? -1/2 येईल. मायनस आणि 1/2 किंमत साईनच्या कोणत्या अँगलची आहे माहिती आहे ना? π/6. तसा साईन निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे माहिती आहे? थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. आणि थर्ड क्वाड्रंटमधला आपल्याला साईनची किंमत अल्फा कुठं पाहिजे? अल्फा मस्ट बिलॉंग्स टू -90 टू +90 पाहिजे. मग साईनला जर निगेटिव्ह आलं तर आपण काय करतो? ते अँगलला घेतो. आणि म्हणून तुमची जर कंपॅरिझन केली तर अल्फाची किंमत काय येईल बघा? अल्फा इक्वल टू -π/6 ही तुमची पहिली व्हॅल्यू. असाच बीटा इक्वल टू कॉस इनवर्स -√3/2 अँड देअरफॉर कॉस बीटा
इक्वल टू मायनस √3/2 निगेटिव्ह आहे आणि कोणत्या अँगलला आहे हा कॉस बीटा इक्वल टू निगेटिव्ह कुठं आहे लाय इन सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे आणि बीटाची व्हॅल्यू आपल्याला कुठं पाहिजे कॉसच्या रेंजमध्ये पाहिजे 0 to π मध्ये पाहिजे. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये 0 to π आहे. 0 to π म्हणजे कोणता इथं 0 असतो इथं π/2 आणि इथं π 0 to π दोन्ही क्वाड्रंटमध्ये आहे याचा अर्थ हे आन्सर चालेल. मग लिहायचं कसं सेकंड क्वाड्रंट म्हटल्यावर कसं लिहितो आपण पाय मायनस आणि ही किंमत कोणत्या अँगलला आहे कॉसची किंमत कोणत्या अँगलला आहे π/6 ला आहे म्हणजेच काय माहिती आहे 5π/6 5π/6 π/6 म्हणजे 30 3 5 15 150 डिग्री आणि देअरफॉर अल्फा बीटाची किंमत काय आली 5π/6 आली. काही शंका. सिमिलरली आता पुढचा घेऊया अँड गॅमा इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ -1/2 म्हणजेच कॉस गॅमा इक्वल टू -1/2 अगेन गॅमा मस्ट बिलॉंग टू कॉस इनवर्स आहे. कॉस इनवर्स आहे म्हटल्यावर तुमची रेंज काय आहे पुन्हा 0 to π आहे आणि 0 to π मध्ये आहे कोणत्या अँगलला किंमत 1/2 आहे तेवढं सांगा फक्त पाय मायनस बिकॉज सेकंड क्वाड्रंट आणि 1/2 किंमत कोणत्या अँगलला आहे 60 ला आहे का कॉस π/3 ची किंमत 1/2 आहे नसेल तर टेबल बघा अँड दॅट इज इक्वल टू कॉस ऑफ 2π/3 3π - π 2π/3 आणि म्हणून गॅमाची किंमत काय आली 2π/3 आली. अशा ह्या व्हॅल्यू बस संपलं फक्त किमती टाकायच्या अँड देअरफॉर साइन इनवर्स ऑफ -1/2 प्लस कॉस इनवर्स ऑफ -√3/2 मायनस कॉस इनवर्स ऑफ -1/2 अँड दॅट इज इक्वल टू पहिल्याची किंमत काय आहे -π/6 याची किंमत काय आहे 5π/6 आणि याची किंमत काय आहे 2π/3 सगळ्यांचा एलसीएम कॉमन डिनॉमिनेटर घ्या 6 मग 6 येण्यासाठी यस दॅट इज इक्वल टू इथं 6 घेतो -π ॲज इट इज प्लस 5π आल्सो ॲज इट इज याला 2ने गुणा -4π ओके किती येईल तुमचा ॲन्सर यस ॲन्सर इज 0 नसेल तर बघा 150 मधनं 30 गेले 120 वजा 120 0 हे तुमचं ॲन्सर आहे आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम आहे. ओके काही डिफिकल्टी सोपा प्रॉब्लेम. ओके कॉस ऑफ साइन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 1/3 आपण काय करतो लेट अल्फा इक्वल टू साइन इनवर्स 1 अँड देअरफॉर साइन अल्फा इक्वल टू 1 आणि 1 ही कोणत्या कोणाची किंमत आहे 90 ची किंमत आहे. मग आता हा जो 90 आहे हा आपल्या इंटरवलमध्ये आहे का कुणाच्या इनवर्सचा रेंज काय आहे -90 to +90 आहे. याचाच अर्थ अल्फाची किंमत काय आहे माहिती आहे π/2 आहे. असाच बीटा घेऊ आपण बीटा इक्वल टू टॅन इनवर्स 1/√3 म्हणजेच टॅन बीटा इक्वल टू 1/√3 आणि 1/√3 टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत आहे हो माहिती आहे ना 30 डिग्री आणि हा π/6 कुणाची टॅनची रेंज -π/2 टू +π/2 पण ओपन इंटरवलमध्ये आहे. याचाच अर्थ बीटाची किंमत काय येईल π/6 येईल. मग या दिलेला प्रॉब्लेम अँड देअरफॉर कॉस इनवर्स ऑफ
साइन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 1/√3 इक्वल टू, सॉरी कॉसची व्हॅल्यू आहे, नॉट कॉस इनवर्स, कॉस ऑफ 1 किंमत कुणाची आहे π/2 प्लस π/6 विच इज इक्वल टू π/2 प्लस कोणता क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंडमध्ये कॉस कसा असतो, निगेटिव्ह असतो. ओके, आणि 90ला कॉसचं रूपांतर कशात होतं, साईनमध्ये होतं. फॉर्म्युला आहे कॉस π/2 प्लस थीटा इक्वल टू मायनस साईन थीटा. काय, सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह म्हणून मायनस साईन, आणि 90मुळे एक साईनचं कॉसमध्ये, कॉसचं साईनमध्ये, अँड विच इज इक्वल टू, ॲन्सर इज -1/2 आणि हेन्स द प्रॉब्लेम. अशा प्रकारचे कितीतरी प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करता येतील. ओके, ट्राय युअर सेल्फ, बघा छान वाटेल, प्रॅक्टिस करा, हे वरती लिहून काढा, तुम्हाला जमेल. नथिंग डिफिकल्ट, तुमचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. ओके, आपण इथं थांबूया. We meet next session, and in this session we turn towards the properties of inverse trigonometric function. Okay, त्या properties आपण बघणार आहोत.